चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्यातून जाणारा रस्ता बंद. पुरातत्वचे अधिकारी व स्थानिकात जोरदार धुमचक्री. तात्पुरता रस्ता खुला. पालिकेच्या सभेनंतर होणार पुढील निर्णय. चाकण नगर परिषद हद्दीतील ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्यातून जाणारा मराठी शाळा ते चक्रेश्वर देवस्थान हा मुख्य रस्ता पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या संवर्धन कामासाठी सोमवारी दिनांक 16 फेब्रुवारी सकाळी रहदारीसाठी बंद केला. त्यानंतर या भागात मोठा असंतोष निर्माण झाला. संतप्त झालेल्या नागरिकांनी अक्षरशः पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. घटनास्थळी दाखल झालेल्या चाकण पालिकेच्या नगराध्यक्षा, नगरसेवकांनी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर सदरचा रस्ता तात्पुरता खुला करण्यात येत असल्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ऐतिहासिक चाकणचा संग्रामदुर्ग किल्ला हा संरक्षित स्मारक घोषित करण्यात आलाय. किल्ल्याच्या तटबंदीचे व बुरुजांच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. ब्रिटिशकालीन नकाशानुसार या भागातून रस्ता नसल्याचे पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वहाने यांनी सांगितले. चाकण पालिकेला 6 महिन्यापूर्वी याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला. त्यावर पालिकेने काहीही उत्तर दिले नाही. याबाबतच्या हरकती स्थानिकांनी पुरातत्व विभागाकडे केल्या नाहीत. त्यामुळे पोलीस संरक्षणात स्वतः पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व संवर्धन कामासाठी पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सदरचा रस्ता बंद केला. त्यानंतर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा संतप्त जमाव या भागात जमला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सदरचा संग्रामदुर्ग किल्ल्यातून चक्रेश्वर मंदिर देवस्थानकडे जाणारा रस्ता हा मागील 200 वर्षांपासून वहिवाटीत आहे. सदर रस्त्याचा वापर चाकण व लगतच्या 12 वाड्या व पंचक्रोशीतील ग्रामस्थ चक्रेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी, त्याचप्रमाणे याच परिसरात असलेल्या स्मशानभूमीत अंत्ययात्रा काढण्यासाठी वापरतात. चाकणचा सिटी सर्वे 1971 मध्ये झालेला आहे. त्यामध्ये सदरचा रस्ता घेण्यात आलेला आहे. तेव्हापासून या रस्त्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वेळोवेळी निधी वापरण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे चाकण नगर परिषद यांच्या विकास आराखड्यात देखील सदरचा रस्ता 12 मीटर एवढा दर्शवण्यात आलेला आहे. चाकण व पंचक्रोशीतील अंत्यविधीसाठी सदरचा रस्ता हा मुख्य व एकमेव रस्ता आहे. सदरचा रस्ता बंद झाल्यास नागरिकांची, विद्यार्थ्यांची व संग्रामदुर्ग किल्ल्याच्या जवळ गावठाणात राहणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे. सदर रस्त्यास पर्यायी रस्त्यांची कोणतीही उपलब्धता नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच महाराष्ट्र राज्यांमध्ये अनेक किल्ल्यांमध्ये अशा प्रकारे रस्ते आहेत. सदरचा रस्ता कायम ठेवण्यातून संग्रामदुर्ग किल्ल्याचे सुशोभीकरण, जतन, संवर्धन करण्यास स्थानिकांचा विरोध नसल्याचे सांगत नागरिकांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत अक्षरशः धारेवर धरले. त्यानंतर घटनास्थळी चाकणच्या नगराध्यक्ष मनीषा गोरे, गटनेते नितीन गोरे, विरोधी पक्षनेते प्रकाश भुजबळ व या भागातील नगरसेवक उपस्थित झाले. चाकण पालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत याबाबतचा निर्णय घेऊन पुरातत्व विभागाला कळवण्यात येईल असे पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर तात्पुरता हा रस्ता खुला करण्यात आला. आक्रमक स्थानिक आणि फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक धुमचक्री झाली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्यासह गटनेते नितीन गोरे, प्रकाश भुजबळ व नगरसेवकांनी संतप्त जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान स्थानिकांनी